आपल्यासोबत ओबीसी नेते व भाजप नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे परिणय फुटले. परिणयजी काय सांगाल एकंदरीत आपण एकंदरीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण सुरू होतं याला कुठे थांबवलं आहे आणि मागण्या ज्या आहेत ते 12 मागण्या आहेत. 14 एक अर्थानं मागण्या त्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. येणाऱ्या मागण्या कधी पूर्ण होईल? नाही बघा, असं आहे की 14 पैकी 12 मागण्या पूर्ण झालेल्या. 2 मागण्यांच्या संदर्भात मंगळवारी उपसमितीची बैठक आहे, त्यामध्ये आम्ही ती चर्चा करणार आहे. त्या चर्चेमध्ये जर आम्हाला समाधान झालं नाही तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत वैयक्तिक भेट घेऊन या संदर्भातली चर्चा करणार आहे. आणि त्याही संदर्भात मला 100% खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब काही ना काही तोडगा काढतील. आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातले अनेक ओबीसी नेते आहेत ते नाराज आहेत. छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके आहेत, ते सुद्धा नाराज आहेत. नागपुरात सुद्धा काळा दिवस म्हणून काही ओबीसी आंदोलकांनी केलं आहे. याच्या आपण कसे यांचे समाधान कराल? बघा, असं आहे की मला असं वाटतं की माननीय भुजबळ साहेबांचं जोही त्या GR संदर्भात कन्फ्युजन होतं किंवा त्याची शंका होती, त्या माननीय फडणवीस साहेबांनी ते दूर केलेलं आहे. मला कुठेही असं वाटत नाही की भुजबळ साहेब या संदर्भात नाराज आहे. दुसरं, लक्ष्मण हाकेजींच्या संदर्भात मी त्यांची स्वतः वैयक्तिक भेट घेणार आहे. किंवा मला असं वाटतं की लक्ष्मण हाकेजींचं कुठेतरी GRच्या इंटरप्रिटेशन मध्ये थोडंसं ते काहीतरी इंटरप्रिटेशन चुकतं आहे. मला असं वाटतं की लक्ष्मण हाकेजींनी काही मंत्री महोदयांसोबत, म्हणजे विखे पाटील साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील किंवा अतुल साहेब असतील, यांच्यासोबत जर चर्चा केली किंवा काही विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जर चर्चा केली तर मला असं वाटतं त्यांचं कन्फ्युजन किंवा इंटरप्रिटेशन थोडंसं बरोबर होणार. हे होते आपल्यासोबत ओबीसी नेते परिणय फुटले.